वर्षात आपण भारतीय बौद्ध महासभेतर्फे संविधान हेच भारतीय संविधानावर आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। तर आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आदरणीय दहाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं त्या भारतीय संविधान याविषयी आपलं वक्तव्य बुद्ध पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, बौद्ध सम्राट अशोक या महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो। त्याचबरोबर आज ज्यांचा स्मृती दिवस आहे ते रामजी बाबा यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या वंदनेनिमित्त या ठिकाणी आनंद बुद्ध विहारामध्ये पूज्य भंते महाथेरो अमलबोधीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर पूज्य भंते सुद्धा बनते मी त्यांना सुद्धा प्रणाम करतो। आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या वंदनेनिमित्त आपल्या वंदनेला नुकतेच त्यांचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघामध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली ते आदरणीय नरेंद्र मुंडे साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी महिला पदाधिकारी उपस्थित झाले त्यांना मी जयभीम करतो। आज आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त जी जनजागृती चालू आहे, जी मालिका चालू आहे, त्या मालिकेचा 7वं पुष्प गुंफण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे। नुकताच आपल्या भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आपण मागल्या आठवड्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला। ज्या संविधानाचा आपण उत्सव साजरा केला त्या संविधानाची जनजागृती होणे महत्वाचे आहे। संविधान नेमकं काय आहे, त्या संविधानामध्ये आपल्याला माहिती किती आहे, त्यांच्यामध्ये ज्या कलमा आहेत त्या कशाच्या संदर्भात आहे हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचं आहे। म्हणून आपण या अमृत महोत्सवाच्या निमित्त ही मालिका सादर केली आहे। तेव्हा मी आज संविधानाने आपल्याला काय दिले, त्या संविधानाचं काय महत्व आहे, त्या संविधानाचं महत्व संविधानानं आपल्याला काय दिलं या विषयावर मी थोडक्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या आपल्याला सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व दिलं। या संविधानाने आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जी समता दिली आहे, जी बंधुत्व दिलेली आहे, पण त्या अगोदर काय होतं आपल्याला, तर त्या अगोदर सनातनी धर्मव्यवस्थेने आपल्याला जी आपली कष्टकरी जनता होती, स्त्रिया होत्या, श्रमकरी होती, शेतकरी वर्गांचे जे नाकारलेले जे अधिकार संविधानाने दिले होते ते आपल्याला या संविधानाने दिलेले आहे। भारतीय संविधानातील कलम 1 ने आपल्या देशाचे नाव निश्चित केलेले आहे, ते म्हणजे भारत तथा इंडिया म्हणजेच आपला देश। कोणत्याही एका विशिष्ट घराण्याचा, जातीचा, धर्माचा, तर तो सर्व भारतीयांचा देश आहे। आपला जो देश आहे तो कोणी एका घराण्याचा नाही आहे, जातीचा नाही आहे, तो धर्माचा नाही, तर तो देश आपला सगळं भारतीयांचा आहे। आणि आपला हा देश कोणत्याही एका विशिष्ट धर्मनिरपेक्षता आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे। या संविधानामध्ये आपल्याला जे वैशिष्ट्य दिले आहे काय, धर्मनिरपेक्षता, म्हणजे हा जो आपला संविधान आहे हे संविधान आपल्याला कोणत्याही एका धर्मासाठी नाही आहे, कोणत्या पंथासाठी नाही आहे, कोणत्या जातीसाठी नाही आहे, कोणत्या घराण्यासाठी नाही आहे। तर म्हणून हे संविधान
जे आहे ते धर्मनिरपेक्ष असं संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. भारतीय संविधान आपल्याला काय दिलेले आहे? समता दिलेली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत, भाषा आणि जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही याची हमी भारतीय संविधानाने कलम 14, 15, 16 दिलेली आहे. कलम 14 अंतर्गत सांगितलेलं आहे की कायद्यासमोर सर्वांना समानता दिलेली आहे. संविधानाने कायद्याचे अधिराज्य स्थापन दिलेले आहे. संविधानाने आपल्याला कायद्याचे अधिराज्य स्थापन दिलेले असून कायद्याच्या चौकटीत राज्यकारभार करणे राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या मनमानी बेकायदेशीर कार्याला आळा बसतो. संविधानाने आपल्याला जे काही कलम दिलेले आहेत त्यानुसार, कायदा दिलेला आहे त्यानुसार राज्याच्या कारभार करताना राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे जे कलम. म्हणून राज्यकर्त्याच्या मनमानी आणि बेकायदेशीर कार्याला सुद्धा इथे आळा बसलेला आहे. हे संविधान राज्यकर्त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर या संविधानामध्ये बाबासाहेबांनी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका असं स्वतंत्र असल्याने राज्यकर्त्यांच्या मनमानी आणि कारभारास असा चाप बसतो. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळता येणार नाही याची तरतूद संविधानाने कलम 17 नुसार केलेली आहे. त्याचबरोबर या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. आपले विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कलम 19 नुसार संविधानाने दिलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संशोधन, लेखन आणि प्रबोधन करणाऱ्या अनेक महापुरुषांचा शठ झाला, त्याच्या हत्या झाल्या. त्यामुळे असंख्य सृजनशील पूर्वजांना व्यक्त होता आले नाही. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहे कलम 19 नुसार. आपल्याला कोणत्याही व्यवसाय करण्याचे, देशांतर्गत संचार करण्याचे, देशांतर्गत स्थायी होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहे. एखाद्या गुन्हेगारावर आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे. जीवितांचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कलम 21 नुसार दिलेला आहे. वय 6 ते 14 वय गटातील जे विद्यार्थी आहे, मुलं आहेत, त्या प्रत्येक मुलाला भारतीय मुला-मुलींना मोफत शिक्षण सक्तीचे करण्याचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला संविधानाने अजून काय दिलेलं आहे तर शासन पोलीस यंत्रणा जर एखाद्या असहाय्य व्यक्तीवर जर अन्याय करत असेल तर त्याच्या विरोधात सुद्धा न्यायालयात जाऊन रीट दाखल करता येते, दाद मागवता येते. तसेच जर एखाद्या व्यक्ती जर मृत्यू पावला असेल तर त्याला सुद्धा न्याय मागवण्याचा अधिकार संविधानाने कलम 32 नुसार दिलेला आहे. या कलमाद्वारे थेट सर्वोच्च न्यायालयात 5 प्रकारची रीट दाखल करता येते, दाद मागवता येते. हा मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी कलम 32 संविधानाच्या नुसार आपल्याला या संविधानाला आत्मा म्हणतात. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान कलम 32 नुसार आपल्याला आत्मा म्हटलेला, संविधान आत्मा म्हटलेला आहे. अशा प्रकारे या संविधानाबद्दल मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. तेव्हा मी सगळ्यांना या ठिकाणी आपण मला ऐकून घेतलं तेव्हा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे सांगतो जय भीम, नमो बुद्धाय. या लाईन पासून पर्यंत एकही कोणी नाही आहे. जय
भीम तारक तुम हो, बुद्ध धम्म देयक जीवना, जय हे बुद्ध हे भीम हे, जय जय भीम बुद्ध हे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय।